chapter number 4, that is molecular basis of inheritance. Molecular basis of inheritance म्हणजे काय, त्याचा अर्थ काय असतो, त्या चॅप्टरचा स्टडी करण्याचा जो आपण पुढे सरकण्याच्या अगोदर त्या धड्याचा पहिले अर्थ समजून घेऊ, मग आपण पुढे सरकू. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं, स्टडी ऑफ म्हणजे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये आपण जीन्सचा स्टडी करतो, स्टडी ऑफ जेनेटिक करतो. जीन्स मध्ये आणि जेनेटिक मध्ये आपल्याला स्टडी करायचे डीएनए, आरएनए, टीआरएनए करायचे आणि व्हेरिएशन, आणि परत पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे ते म्हणजे हेरिडिटी. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये विविध प्रकारचा भाग त्याचे स्टडी करायचे, जीन्स, डीएनए काय असतात, अनुवंशिकता भाग कसा असतो आणि त्या अनुवंशिकतामध्ये होणारी ही जी व्हेरिएशन म्हणजे फरक काय असतात. मग उदाहरणतः मी तुम्हाला एक सांगतो की आपण याच्या अगोदर डीएनए मोझॅइक मॉडेल याचं पण आपण त्याची स्टडी बघणार आहे. ग्रिफ्ट एक्सपेरिमेंट, ग्रिफ्ट ही इज अ सायंटिस्ट, तर त्यांनी ते एक रिसर्च केलेले आहे की त्यात ते संशोधन कसं केलं त्यांनी, आणि त्या ग्रीक सायंटिस्टच्या वतीने आपल्याला बघायचं आहे की जे माऊस आहेत, जे उंदरं आहेत, त्या उंदरांच्या वरनं रिसर्च करून त्यातून स्टडी केलं आहे की डीएनएचं कशा पद्धतीने त्याचं अवलंबन केलं जातं आणि डीएनए मॉलिक्युल्स त्याचे डिफरंट कसे, त्याचं व्हेरिएशन कसं आहे, आपल्याला तो भाग बघायचा आहे. त्यांना जर माऊस डेड आणि माऊस अलाइव्ह असे दोन उंदरे आहेत, तर एखाद्या माऊसला जर आपण त्या प्रोटीस म्हणजे हीट स्किल स्मूथ इंजेक्शन जर दिले तर तो लगेच मृत्युमुखी पडतो, आणि त्याच पद्धतीने दुसरा सेक्शन जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तो अगदी स्मूथ, त्याला न देता तो जगू शकतो. मग याच्यामध्ये या धड्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, आज पुन्हा मी तुम्हाला याचं पूर्ण सार सांगतो. ज्या मनुष्यामध्ये, जे प्राण्यांमध्ये आपण बघतो विविध प्रकारचे सगळे जीन्स असतात, डीएनए असतात. मानवामध्ये 46 क्रोमोझोम असतात आणि डीएनए सेक्शन्स त्याच्यामध्ये असतात. मग आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये द डिस्कव्हरी ऑफ डीएनए, डिस्कव्हरी ऑफ डीएनए म्हणजे जो डीएनए त्याचं संशोधन केव्हा झालं आणि कसं झालं, डीएनए म्हणजे काय असतं आणि डीएनए स्टडी कसं करायचं, त्या माध्यमातून आज आपण ते सगळं त्याचं सविस्तर स्टडी करणार, संपूर्ण भाग आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. मग ते करत असताना त्याच्यामध्ये जीन्स आपण बघणार आहे, म्हणजे इट्स अ मॉडर्न अंडरस्टँडिंग ऑफ द डीएनए विच इव्हॉल्व्ड फ्रॉम द डिस्कव्हरी ऑफ न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे डायऑक्झिक न्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड आणि युरिक ऍसिड असे 3 विविध विभाग आणि घटक आहेत त्याच्यामध्ये. त्याच पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये कुठला आणि कसा स्टडी करायचा आहे, त्या व्हेरिएशन्स कसे येते आणि तो बदल कसा होतो. मग शास्त्रज्ञ ग्रिफ्टला काय सांगायचे याच्यामध्ये की ते मॉलिक्युल्स कसे चेंज होतात. जर आपण त्याच्यामध्ये बघितलं की डेव्हलपमेंट ऑफ डबल हेलिक्स मॉडेल, डबल हेलिक्स मॉडेल हे केव्हा झाले, 1869 मध्ये. ते म्हणजे फ्रेडरिक मेचर बिगेन वर्किंग विथ व्हाईट ब्लड सेल्स. या शास्त्रज्ञांनी त्या काळामध्ये 1869 मध्ये पांढऱ्या पेशींवरती त्यांनी काम केलं होतं, WBC वर काम केलं होतं, त्यांनी ते सर्च केलं होतं. त्याच पद्धतीने त्यांनी काही हॉस्पिटल मधनं जे लागलेले, ज्या लोकांना ऍक्सिडेंटली वुंड झालेलं होतं, जखमा झालेला होता, त्याला बँडेज होतं. मग या शास्त्रज्ञांनी काय केलं, त्या लोकांच्या जखमांवरचे असलेले बँडेज सगळे गोळा करून घेतले त्यांनी आणि त्यात तो पस गोळा करायचा. बघा, एखाद्याला सेप्टिक झालं जर अँटीसेप्टिक केव्हा होतं की एखाद्या टिटॅनस टीटी जर घेतलं त्यावेळेस अँटीसेप्टिक, पण सेप्टिक केव्हा होतं जर त्यामध्ये लोखंडाचा स्राव किंवा एखाद्या जंतूचा स्राव किंवा पाण्याच्या स्राव मध्ये गेला तर ते संपूर्ण त्याचा जो भाग असतो तो अनहायजेनिक होतो, तो सेप्टिक होतो, म्हणजे धनुर्वात होतो, त्याला समजा ते पस जेव्हा निघायचं त्यातला तो गोळा करायचा
त्या संबंधित व्यक्तीचं नाव लिहून त्याच्यात तो त्याचा स्टडी करायचा. मग त्याच पद्धतीने त्याच्यात ते पॅकेज गोळा केल्यानंतर तो काय करायचा, मी त्याच्यामध्ये काही अल्कलाईन सोल्युशन, थोडंसं वीक अल्कलाईन सोल्युशन जे असतात, तुम्ही जे रसायनशास्त्र केमिस्ट्रीमध्ये शिकता अल्कलाईन सोल्युशन, तो त्या पल्समध्ये मिक्स करायचा. आणि मिक्स केल्यानंतर काय झालं होतं की त्याच्यामध्ये त्या जे सेल्स असतात ते प्रेसिपिटेट होऊन जायचे. न्यूक्लियस सेल जे प्रेसिपिटेट झाल्यानंतर त्यानंतर त्याच्यामधलं तो बघायचं ती सबस्टेन्स जे म्हणतात त्या न्यूक्लियरला, त्याला आपण म्हणतो न्यूक्लियर, असं तो तयार व्हायचा. मग ते शास्त्रज्ञांनी काय केलं त्याच्यामध्ये की मोरवर ते ऍसिडिक प्रॉपर्टीज बघितल्यानंतर मी तुम्हाला एकूण 3 नावं सांगितली होती ऍसिडचे, त्याच्यात म्हणजे त्या नावाचा म्हटले गेलेले न्यूक्लिक ऍसिड असं त्याला म्हणण्यात आलं. अशा पद्धतीने म्हणजे 1900 सालाला त्याने काय कार्य केलं त्याच्यामध्ये, कशा पद्धतीने केलं होतं ते म्हणजे मिक्सर मेथड, म्हणजे त्याच्या नावाने एक मिक्स पदार्थ, ते म्हणजे मिक्सचर ऑफ प्रोटीन आणि मिक्सचर ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड यांचं मिक्सचर केलं होतं. आणि त्या माध्यमातून त्याच्यातनं दोन प्रकारे न्यूक्लिक ऍसिड, त्यातलं काय झालं होतं डीएनए अँड आरएनए झालेलं होतं. तिथून ते डीएनए आणि आरएनएचा परफॉर्मन्स झालेलं होतं आणि त्या पद्धतीने त्याचा रिसर्च झाला. ही वॉज अ पॉइंटर ऑफ डीएनए, ही वॉज अ रिसर्चर ऑफ डीएनए, म्हणजे तो निर्माता होता, संशोधनात्मक होता, त्याला पॉइंटर हा शब्द आपण त्याच्यात म्हणत असतो. त्याच पद्धतीने मी डीऑक्सिओन्यूक्लिक ऍसिड असं ते डीएनएचा फुल फॉर्म आहे आणि आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड असं त्याला म्हटलं गेले. या दोघांचं संशोधन करणारे हे 2 शास्त्रज्ञ होते. म्हणजे कळलं तुम्हाला डीएनए ची उत्पत्ती कशी झाली, कुठल्या याच्याने मिक्स झाला आणि त्याचं कसं रिसर्च झालं, कळलं तुम्हाला? मग आपण सरकूया पुढे की त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल इज अ डीएनए. मग जेनेटिक मटेरियल मध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या 2 गोष्टी शिकायला मिळतात. मोझॅइक मॉडेल प्रोसेस, ग्रिफ एक्सपेरिमेंट, लॅटिन एक्सपेरिमेंट, हॅल्सेट चेस एक्सपेरिमेंट. ही हॅल्सेट चेस ही वॉज अ सायंटिस्ट. जसं आपण क्रेब सायकल शिकवलं होतं, मग तसंच त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे सर चार्ल्स क्रेब, त्याच्या नावाने ती क्रेब सायकल मागाशी आपण त्याची स्टडी केली होती. पण मात्र आपल्याला याच्यामध्ये कुठले कुठले घटक बघायचे, कुठला कुठला भाग बघायचा आहे, तो म्हणजे आपल्याला ग्रिफ्ट एक्सपेरिमेंट बघायचा आहे. आणि आपण त्याच्यामध्ये बघू जेनेटिक मॉडेल म्हणजे अर्ली 1900 साली जेनेटिक्स नो दॅट जीन्स कंट्रोल, म्हणजे ते जे डीएनए आरएनए त्याला कंट्रोलेशन करण्यासाठी कशा पद्धतीने तो मेनली कंपोज ऑफ डीएनए चा यूज केला गेलेला होता आणि जास्त प्रमाणामध्ये सेल मेटाबॉलिझम झालेलं होतं. त्याच पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बघतो की डीएनए आरएनए परफॉर्म होत असताना त्याच्यामध्ये विविध प्रकारचे शेप आले. डीएनएचा शेप आला त्याच्यामध्ये, मग तो शेप कसा आला आपण याच्यामध्ये बघणार, त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आले. मग ते व्हेरिएशन कशा पद्धतीने आपण ते आता त्याच्यात बघूया. आता हा डीएनए, मग डीएनए चा विविध प्रकारचा शेप व्हेरिएशन येतो त्याच्यामध्ये. कशा पद्धतीने व्हेरिएशन येतो आपण ते त्याच्यामध्ये आपण बघणार. हे अशा पद्धतीने त्याच्यात शेप आलेला आहे. काही रेप्लिकेशन शेप्स असतात, काही वेळेस कालांतराने असाही शेप असतो. असा येतो, मग त्याच्यामध्ये बदल कसा होतो. रेप्लिकेट इट वन टू अदर फॉर्म स्ट्रक्चर and codon level. Okay, that is the main process the perform of DNA. त्याच्यामध्ये सगळे प्रकारचे
ऍसिड्स असतात. त्याला आपण परफॉर्म कसं केलेलं आहे की DNA इज इक्वल टू RNA इज इक्वल टू tRNA. ओके, कळलं तुम्हाला? या पद्धतीने आपण त्या प्रोसेस बघितल्या. आता आपण बघणार आहे त्याच्यामध्ये ते की ग्रिफ्ट एक्सपेरिमेंट काय असतं आणि ग्रिफ्ट एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तो भाग कसा काय. मग ग्रिफ्ट एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला स्टडी काय करायचं त्याच्यामध्ये की हा जो शास्त्रज्ञ याला काय म्हणायचं आहे की त्याने 1988 साली ही वॉज अ ब्रिटिश काळामध्ये तो एक ब्रिटिश मेडिकल ऑफिसर होता. कोण? ग्रिफ्ट. जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावरती त्या काळामध्ये तो काय होता, एमओ होता, आरोग्य विभागाचा. एमओ म्हणजे मेडिकल ऑफिसर. आणि त्या ठिकाणी फ्रेडरिक ग्रिफ्ट, डॉक्टर फ्रेडरिक ग्रिफ्ट त्याच्या नावाने ते प्रयोग तयार झाला. डॉक्टर फ्रेडरिक ग्रिफ्ट म्हणजे कोण आहे? हा त्याच्यावर एक्सपेरिमेंट तयार केलं गेलं की जीन्स मॉडेल, त्या जीन्स स्टडी कशा पद्धतीने. मग त्याच्यात त्यांनी बघितलं, त्यांनी दोन जेनेटिक स्ट्रेन, दोन जेनेटिक मॅमल्स त्याच्यामध्ये त्याला म्हणतात स्ट्रेप्टोकोकस फाइंड ओव्हर प्युमोनिया, म्हणजे जे मृत्यू होतं विच कॉजेस डेथ अँड दॅट द टू स्टेट्स वेअर, म्हणजे स्मूथ पॅथोजेनिक अँड रफ नॉन पॅथोजेनिक. अशा प्रकारे तो त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, एक्सपेरिमेंट तयार केलं. त्याच्यात त्यांनी एक इंजेक्शन असं तयार केलं होतं की त्याच्यामध्ये हिटनेस जास्त होते आणि त्या पांढऱ्या उंदराला दिल्यानंतर त्याच्यावर रिसर्च केल्यानंतर तो उंदीर काही थोड्या वेळाने काही कालांतराने तो दगावला. पण त्याच्यामध्ये आपण दुसरं म्हणजे थंड इंजेक्शन, म्हणजे आपण म्हणतो थंड आणि गरम इंजेक्शन मध्ये काय फरक आहे. त्याच्यामध्ये काही केमिकल सबस्टन्स असतात, काही बॅक्टेरिया असतात. ते म्हणजे कसे असतात, आता एखादा आपण म्हणतो मागाशी आपण शिकलो एखादी प्रेग्नंट लेडी राहिली फ्रॉम फर्स्ट मंथ टू 9 मंथ, त्या लेडीला कधीच गरम इंजेक्शन डॉक्टर देत नाही. त्यांची दोन लँग्वेज असते, म्हणजे त्यांच्या शरीरात थंडावा राहील अशा पद्धतीने त्यांचा जो टेम्परेचर असतो तो अगदी चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेला असतो. मग एखाद्या व्यक्तीला समजा सिप्रोफॅक्सिन, सिप्रोफॅक्स 0.1 ग्राम 0.2 ग्रामचे जे इंजेक्शन्स असतात ते जर त्याला त्याच्या शरीरात हीट असते. एखाद्या स्त्रीला मेन्स्ट्रुअल सायकल येते, तिला काही B12 हाय लेवलचे इंजेक्शन दिले जातात की तिच्या शरीरामध्ये हीटनेस येत असतात. ज्यावेळेस ते व्हेन मध्ये दिले जातात त्यावेळेस त्याला सांगतात तोंडातून वाफ निघते का, हातापायामध्ये गरमपणा येतो, पोटामध्ये गरमपणा येतो. अशा पद्धतीने ते इंजेक्शन्स असतात. मग त्याच पद्धतीने आपण बघतो त्यांनी तेव्हा त्याच्यामध्ये रफ स्टेन, स्मूथ स्टेन आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये दोन्ही स्टेन्स वापरले, ते इंजेक्शन दिले त्या एक्सपेरिमेंट मध्ये सांगितले गेले आणि त्याला काय म्हणतात ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. मग त्या ठिकाणी त्या उंदरांना दिल्यानंतर काय झालं, काही कालांतराने रफ स्टेन दिल्यानंतर ते उंदर मेले, कारण हीटचं प्रमाण जास्त होतं, त्याच्यामध्ये ऍसिडचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं. त्याच पद्धतीने दुसऱ्या स्टेनमध्ये दुसऱ्या भागामध्ये दिल्यानंतर काय झाले, एकंदरीत ते वाचले. आणि तिसरे हीट स्किल स्मूथ स्ट्रेन, मग हीट जास्त प्रमाणात उष्णघातक ते जे इंजेक्ट असतात त्या स्मूथलाही भारी पडले आणि त्या ठिकाणी ते दगावले उंदर. त्याच पद्धतीने रफ स्ट्रेन आणि हीट स्किल स्मूथ स्ट्रेन, म्हणजे बघा माउस डेड झाला, कुठला जो खालचा स्मूथ होता तो, कारण की तो त्याला पचलं नाही. अशा पद्धतीने तो डेड झाला. दॅट इज अ ड्रिफ्ट एक्सपेरिमेंट असं त्याला म्हणतात. मग आपण बघूया पुढे की एव्हरी मेसिकार्टे अँड मॅकलिओड एक्सपेरिमेंट काय असतं. मॅकलिओड एक्सपेरिमेंट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचे, कशा पद्धतीने त्याचा आपल्याला स्टडी करायचा आणि तो स्टडी करत असताना त्याचे कुठले कुठले घटक असतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले की 1944 मध्ये एव्हरी आणि मॅककार्टेने काय केले की त्यांनी काही वर्षानंतर 1984 नंतर 10 वर्षानंतर त्यांनी एक रिसर्च केला, म्हणजे त्यांनी एक प्रयोग केला. काय रिसर्च केला त्याच्यामध्ये की एक अमेरिकेचा सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ होता, त्याला मायक्रोबायोलॉजिस्ट सायंटिस्ट होता तो. त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे एव्हरी कोलिन मॅक्लोड रोकफेलर युनिव्हर्सिटी, कुठला अमेरिकाचं, त्या ठिकाणी त्यांनी डीएनएचं एव्हिडन्स आणलं, पुरावे पाठपुरावे केले, ते पुरावे सादर
डीएनए सिद्ध केलं त्यांनी की डीएनए काय असतं, डीएनए मोझॅइक मॉडेल काय असतं आणि ग्रिफ्ट एक्सपेरिमेंट काय असतं ते शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं. मग तुम्हाला मागाशी सांगितलं की डीएनए ची उत्पत्ती कशी झाली, कुठून झाली आणि कशी झाली हे पण माहिती आहे, पण त्याचं कारण काय होतं. काही कंपल्स मध्ये जर आपण एखाद्याचं म्हटलं की ते म्हणतात फॉरेन्सिक लॅब मध्ये एखादं चेकला गेलं की हा जो अपत्य आहे हा जो बाळ आहे तो म्हणजे त्याचं तेच आहे. तो मेल म्हणतो हा माझा बाळ नाही, फिमेल म्हणते माझा बाळ नाही. मग एक प्रकार त्याच्यामध्ये आपण बघूया याचा डीएनए किंवा बोन मॅरो करूया आणि त्याच याचा दोघांमध्ये मॅच झालं मग समजून घ्यायचं त्यांचा आहे. मग याच्यामध्ये बघतो आपण, तुम्ही फॉरेन्सिक लॅब मध्ये चेक करा. उदाहरण तुम्हाला सीएडी सिरियल मध्ये सांगतो, त्याच्यात डीएनए आणि बोन मॅरो चेक केले जातात. त्याचे जेनेटिक स्ट्रक्चर डीएनए बघतात त्याच्यामध्ये आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी तो जो क्रिमिनल असतो तो पकडला जातो. कळलं मला. मग त्याच पद्धतीने याच्यामध्ये दिलेले आहे त्या शास्त्रज्ञाला म्हणायचंय की त्याच्यामध्ये काही जे प्युरिफाईड डीएनए आणि आरएनए आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड कशा पद्धतीने तयार होतात तो भाग त्याच्यात मटेरियल्स त्यांनी सांगितलं होतं ते म्हणजे डीएनए ट्रान्सपोर्ट बॅक्टेरिया. मग बॅक्टेरिया थ्रू ते डीएनए जे असतात ते काय केले जातात, त्याला ट्रान्सफर केले जातात. सुरुवातीला कुठलीही रिसर्च करायचं म्हटलं की प्राण्यांवर रिसर्च होतं पहिले. आपण मागाशी बघा कुठलीही वॅक्सिन काढलं काही झालं पहिले प्राण्यांवर होतं. त्या प्राण्यांवर सक्सेस झाल्यानंतर काही अशी लोक निवडतात, दोन माणसं निवडतात, मोस्टली मेल फिमेल वरनं हे करतात. तर मेल वरती ते चेक केलं जातं, त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जातं. त्याच पद्धतीने ह्या उंदरांना पण अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जातं, बघतात कालांतराने. मग त्याचं सक्सेस झालं मग तो डिस्प्ले केला जातो त्या ठिकाणी. मग याच्यामध्ये काय व्हेरिएशन्स आले, काय व्हेरिएंट्स होते हे आपल्याला बघायचं. का त्याच्यामध्ये मोनोटायझेशन झालेलं होतं, मग कशा पद्धतीने. मग आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे की समोरचा जो सुरुवातीचा जो माऊस होता तो वाढला 1 नंबरचा आणि 2 नंबरचा वाचला कारण त्या पहिले याच्यामध्ये हिटनेस जास्त झाला होता कारण तो स्मूथ होता. कारण काय झालं होतं माहिती आहे का, स्मूथ असल्यामुळे त्याच्यावर परिणाम घातक झाला त्या हिटनेसचा. मग त्यानंतर त्याच्यामध्ये बघितलं तर म्हणजे प्रोटीज त्याच्यावर वापरलं गेलं होतं. काय वापरलं गेलं होतं, प्रोटीज. आणि त्याच पद्धतीने खालचा जो होता डीनॅस हे त्याच्यावर प्रयोग केला गेला म्हणून तो अलाव आहे, म्हणजे तो वाचला आहे. इज दॅट क्लिअर. नाव फायनली मग काय झालं 1952 मध्ये तो डीएनए प्रूव्ह झाला. मग त्यानंतर त्याला म्हणतात त्या मटेरियलला नॉन प्रोटीनेस बाय युजिंग बॅक्टेरियोफेज. त्याला बॅक्टेरियोफेज आपण म्हणतात की ज्या ठिकाणी ते वापरले जातात. मग हर्शे चेस एक्सपेरिमेंट काय, हर्शे चेस कोण आहे, हर्शे अँड चेस हे दोघे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत. मग त्यांनी काय रिसर्च केलं की वर्क विथ द व्हायरस दॅट इन्फेक्ट. त्यांनी व्हायरस सोबत कार्य केलं होतं, काम केलं होतं. आणि त्याचप्रमाणे आपण त्याच्यात बघितलं दॅट इज बॅक्टेरियोफेजेस व्हिच आर कंपोज ऑफ डीएनए अँड प्रोटीन. त्या ठिकाणी त्यांना कंपोज केले गेलेलं होतं, एकत्र केले गेलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे दे यूज रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस मीन्स 32 ATP म्हणजे याच्यामध्ये 32 फॉस्फरस यूज केले गेलेले आहे. आणि त्या ठिकाणी ते मीडियम जे सल्फर आहे म्हणजे 35 सेक्शन. ओके. आणि त्याच्यामध्ये जो व्हायरस आहे तो यूज केला गेला होता. त्याच्यामध्ये हर्शे एक्सपेरिमेंटचा प्रूफ केला म्हणजे ई कोली बॅक्टेरिया त्याच्यातून तयार झालेला होता आणि त्यातनं जो इन्फेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे बॅक्टेरिया आपण बघतो की एका याच्यामध्ये नॉन सल्फर डिक्टेटेड सेल एखादा व्हायरस. आता उदाहरण आपण मी सांगतो कोरोना व्हायरस. आता त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आहेत, कुठले कुठले आहेत त्याची नावं तुम्ही सांगायचं बरं. व्हायरस मध्ये कुठले कुठले नावं आपण तो भाग त्याच्यामध्ये बघणार. मग या व्हायरसेस मध्ये कशा पद्धतीने बॅक्टेरियोफेज तयार केलं. नाउ वी आर गोइंग टू सी व्हायरस. ओके. सो इन दॅट मग त्याच्यावर अफेक्टेड होणार काय, अफेक्टेड मध्ये त्याच्यात आपण बघतो डीएनए. ओके. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी आरएनए. ओके. मग आपण याच्यामध्ये बघितलं त्याच्यामध्ये आपण बघतो कोरोना, नेक्स्ट म्युकोमायसिस,
Okay, now we are going to see third, alpha virus. Okay, beta virus. Okay, now next we are going to see delta virus and gamma virus. Okay, next अजून एक कापा व्हायरस. मी याच्यामध्ये कुठले कुठले येतात त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की हा याच्यामध्ये व्हेरिएंट्स असतात, बदल असतो याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जो बघितला आपण तो कशा पद्धतीने असतो की त्याच्यामध्ये जर बघितलं की एकंदरीत मानवाच्या शरीरामध्ये हे जे व्हायरसेस काय कार्य करत असतात. कालांतराने आपण बघितले ते रिसर्च आणि त्याचं स्टडी जर केलं की त्यांच्या शरीरामध्ये की पूर्णपणे अँटीबॉडीज पण तयार करत असतात. तसंच त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये स्टडी केलं आणि मग तो अँटीबॉडीज तयार केलं तर काय होतं एकंदरीत त्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढण्याची क्षमता असते. म्हणून या एकूण तिन्ही शास्त्रज्ञांनी त्याच्यात तो जो डीएनए प्रूव्ह केलेले तेच मानवाच्या शरीरात असतं डीएनए. मग मला तुम्ही सर्वांनी एक अभ्यास देतो मी तुम्हाला. प्राण्यांमध्ये डीएनए आहे का, मनुष्यामध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे का, पशु पक्षींमध्ये डीएनए आहे का, हे तुम्ही मला सांगायचं नंतर. बघ कसा प्रश्न तुम्ही टाकला. प्राण्यांमध्ये आणि पशु पक्षींमध्ये आहे का तुम्हाला ते सांगायचंय आणि त्या माध्यमातून मी एकूण वेगवेगळे व्हायरसेसची नावं दिलेले आहेत आणि त्या व्हायरसेसच्या माध्यमातून आपल्याला बघायचे की ते कशा पद्धतीने व्हेरिएंट असतात, कशा पद्धतीने वेगवेगळे असतात. तो भाग आपण त्याच्यामध्ये बघणार आहे आणि स्टडी त्याच्यामध्ये झालेला आहे. मग त्यामध्ये आपण बघितलं डीएनए पॅकेजिंग कसं केलं जातं. आणि डीएनए पॅकेजिंग होण्याचं कारण काय असतं की लेंथ ऑफ डीएनए काय आहे, डबल हेलिक्स आहे. त्याची जी लेंथ आहे एकदम तो डबल आहे, त्याच्यात तो फॉर्मेशन वेगवेगळं होतो आणि तो जो सेल असतो तो इट्स अ टिपिकल मॅमिलियन सेल. काय आहे तो एकदम टिपिकल मॅमिलियन सेल आहे. म्हणजे एकूण अप्रॉक्सिमेटली त्याची जर बघितलं 2.1 ते 2.2 अशी मीटर तेडी त्याची जी लेंथ उंची हाईट एवढी हाईट आहे. इज दॅट क्लिअर? त्या पद्धतीने त्याचा तो माप आहे. आणि आपण बघितलं दिस कॅन बी वर्क आउट सिम्पली बाय मल्टिप्लाइंग. मल्टिप्लाइंग आपण जर बघितलं तर टोटल नंबर ऑफ बेस पेअर विथ डिस्टन्स बिटवीन द कंसेक्युटिव्ह बेस अप्रॉक्सिमेटली त्याच्यामध्ये तेवढी त्याची डिस्टन्स असते. आणि बघून पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक ते जसं आपण दोन सेल युकॅरियोटिक अँड प्रोकॅरियोटिक. मग आपल्याला बघायचं त्याचं पॅकेज कसं केलं जातं, कोणाचा युकॅरियोटिकचं. आणि त्याच पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बघितलं की त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक मध्ये बघितलं ई कोली सेल साइज त्याची जी असते 2 to 3 म्यू. ओके, अँड त्याच्यामध्ये जो बघतो आपण जे काय आहे की वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस जो घटक त्याच्यामध्ये आहे तो पूर्णपणे नाही आहे. आणि त्याचा मेकिंग रेट काय आहे, हायली फोल्डेड आहे, 100 म्यू आहे, 99 ते 100 म्यू आहे. अशा पद्धतीने त्याचं आरएनए कनेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. बघा वरती ते सगळे त्याच्याकडे पार्शियली अनकॉइल्ड दिलेले आहेत की अनकॉइल्ड कशा पद्धतीने ते अशा पद्धतीने त्याच्यामध्ये अनकॉइल्ड आलेले ते पूर्णपणे अनकॉइल्ड झालेले आहेत त्याच्यामध्ये. आणि हे अनकॉइल्ड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो फॉर्मेशन होत असतो. इज दॅट क्लिअर? आणि त्याच्यामध्ये तो पॅकेजिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिस्टिन लाईक डीएनए आहे. काय आहे? हिस्टिन लाईक डीएनए परफॉर्म होत असतो. आणि जसं प्रोकॅरियोटिक मध्ये सेम पॅकेज युकॅरियोटिक मध्ये आहे. म्हणजे जो शास्त्रज्ञ आर.के. कॉर्नबॉम 1974 साली त्यांनी हे ऑर्गनाइज केलेलं होतं. कशाचं? युकॅरियोटिकचं पॅकेजिंग एका याच्यामध्ये हेलियम टेट्राशेअर. ओके, कधी एमसीक्यूज मध्ये नीट परीक्षामध्ये जे सीईटी असोसिएटचे असतात, एआयपीएमटी असतात त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले जातात. मुळात हे शास्त्रज्ञ केव्हा कुठली घटना घडलेली होती, ग्रिफ्ट एक्सपेरिमेंटचा केव्हा भाग झालेला होता, कोणत्या साली झालेला होता, अशा पद्धतीने बघा किती क्रोमोझोम असतात, एकूण 46 क्रोमोझोम असतात. त्या डीएनए पॅकेजिंगची लेंथ किती आहे ती म्हणजे 2.2 ॲक्युरेट मीटर तुम्हाला सांगता आलाच पाहिजे परीक्षेच्या दृष्टिकोनाने.
त्याच्यामध्ये समजलाच गेला पाहिजे त्यामध्ये. मग अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. पुढचा भाग आपण तो जो आहे न्यूक्लिक युक्रोमॅटिक आणि हेटेरोक्रोमॅटिक न्यूक्लिआय हा आपण पुढच्या तासाला बघणार आहे. थँक्यू.